आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। सेन्सेक्स मधील तेजी आणखी वाढलेली आहे। शुक्रवारच्या तुलनेमध्ये सेन्सेक्स 2300 अंकांनी वधारलाय, तर निफ्टी सुद्धा 700 अंकांनी उसळलेला आहे। आयटी आणि बँकिंग या दोन दिग्गज क्षेत्रांमधील शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळतेय। सोबतच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुद्धा सकाळी असलेली खरेदीची लाट अजूनही कायम आहे। त्याचप्रमाणे युद्धाची शक्यता ओसरल्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमधील शेअर्समध्ये शुक्रवारी आलेली विक्री आता खरेदीमध्ये बदललेली असून हॉटेल इंडस्ट्रीज महत्त्वाच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। तर सेन्सेक्स मधील तेजी आणखी वाढलेली आहे। सकाळच्या सत्रातलं हे संपूर्ण चित्र आहे। शुक्रवारच्या तुलनेमध्ये आज काहीसा दिलासादायक असा हा एकंदरीत अंदाज आहे। सेन्सेक्स 2300 अंकांनी वधारलाय, तर तिकडे निफ्टी सुद्धा 700 अंकांनी उसळलेला आहे। खरेदीची लाट मात्र कायम आहे। आयटी आणि बँकिंग या दोन दिग्गज क्षेत्रांमधील शेअरमध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळतेय। निनाद झारे आपल्या सोबत आहे। निनाद, शुक्रवार नंतर आजची नेमकी स्थिती कशी आहे सकाळच्या सत्रातली? भारत आणि पाकिस्तान मधला तणाव जो होता तो अतिशय शिगेला पोहोचलेला होता। युद्ध अटळ मानलं जात होतं आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे की थोड्याफार प्रमाणात इलेक्शन जरी झालेलं असलं की आता जवळपास 36 तास उलटलेले आहेत आणि शस्त्रसंधी कायम आहे। त्यामुळे दोन्ही देशातला जो तणाव होता तो हळूहळू निवळत जाईल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे आता बाजारातली तेजी आणखी वाढत गेलेली आहे। सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स साधारण 1600-1700 अंकांनी वरती होता, तो आता वाढून जवळपास 2300 अंकांनी वधारलेला आहे। त्याचबरोबर निफ्टी सुद्धा 700 अंकांची उसळी निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आजचा जो सोमवार आहे तो खरेदीचा वार म्हणायला हवा। शुक्रवारी मोठ्या प्रमाणात 450-500 अंकांनी निफ्टी घसरलेला होता, त्याच्या आदल्या दिवशी साधारण 150 अंकांनी निफ्टी घसरलेला होता। असं दोन्ही मिळून साधारण 500-550 अंकांची घसरण आपण पाहिली होती। ती घसरण तर भरून निघालेलीच आहे, वरती 200 पॉईंटची तेजी आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आज खरेदीची लाट आहे बाजारामध्ये। जे काही विक्री झालेली होती ती आता पुन्हा भरून निघते। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर म्युच्युअल फंडातली जी रक्कम येते दर महिन्याला, त्या रकमेचा आकडा काल घोषित करण्यात आला। शनिवारी दुपारनंतर हे आकडेवारी समोर आली। त्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे रेकॉर्ड पातळीवरती म्युच्युअल फंडांमध्ये लोकांनी गुंतवणूक केलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये। आता ही जी रक्कम बाजारामध्ये येणं अपेक्षित साधारण 26,000 कोटी रुपये म्युच्युअल फंडांच्या किटीमध्ये जमा झालेले आहेत गेल्या महिन्यात। आता ती रक्कम सुद्धा बाजारात खालच्या पातळीवरती खरेदी बघायला मिळते आपल्याला, त्यामुळे ती रक्कम सुद्धा येईल। त्यामुळे बाजारातली तेजी ही आणखी वाढत जाईल असं चित्र आहे। सेन्सेक्स आज साधारण 2300 अंकांनी वधारलाय, 81,300च्या पलीकडे गेलाय, तर निफ्टी सुद्धा 24,700च्या पलीकडे आता आपल्याला बघायला मिळतोय। प्रामुख्याने बँकिंग आणि आयटी क्षेत्रामध्ये आज खरेदी दिसते। त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा असतील किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, जी युद्धामुळे जी पर्यटन क्षेत्राची हानी आपल्याला बघायला झाली असती असं जे चित्र निर्माण झालं होतं ते चित्र आता बदललेलं आहे। त्यामुळे हॉटेल क्षेत्रातली कंपन्या असतील, पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्या असतील, या कंपन्यांमध्ये सुद्धा खरेदी बघायला मिळते। त्याचप्रमाणे चीन आणि अमेरिका यांच्यात जे व्यापार युद्ध होतं ते आता ओसरताना दिसतंय। त्यामुळे आयटी क्षेत्राला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळेल किंवा अमेरिकेत जी येणारी मंदी अपेक्षित आहे ती येणार नाही आणि त्यामुळे आयटी क्षेत्रावर पुन्हा एकदा खर्च होईल आणि आयटी आपल्या भारतातल्या आयटी कंपन्यांच्या नफ्यावर जो विपरीत परिणाम होणार होता तो होणार नाही असं सुद्धा बाजारात अशी सुद्धा चर्चा आता बाजारात व्हायला लागली। त्यामुळे आयटी आणि बँकिंग क्षेत्र दोन्ही क्षेत्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते तेजी। ऋतुजा, अगदी, त्यामुळे खरेदीची लाट एकंदरीत कायम आहे असं म्हणावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।